नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हवामानशास्त्राचा अभ्यास करताना याआधी आपण ग्रहीय वाऱ्यांचा अभ्यास केला होता. आज आपल्याला पाहायचं आहे स्थानिक वारे. स्थानिक वारे हा घटक आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण दरवर्षी पूर्व परीक्षेत एखादा, मुख्य परीक्षेत 2-3 प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या मुख्य परीक्षेत 2-3 प्रश्न विचारले जातात. या पर्टिक्युलर टॉपिकवर बहुतांश प्रश्न हे फॅक्च्युअल, जोड्या लावाच्या स्वरूपात, क्वचित प्रसंगी नकाशाच्या स्वरूपात असे विचारले जातात. या घटकामध्ये पाठांतराचा भाग खूप मोठा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोकल विंड, स्थानिक वारे याचा सखोल पाठांतर करणं गरजेचं आहे. सो बघूयात आपण काय आहे ते स्थानिक वारे. स्थानिक वारे म्हणजेच लोकल विंड्स. हे जे वारे आहेत, हे वारे एखाद्या मर्यादित भौगोलिक प्रदेशामधील हवेच्या दाबातील स्थानिक बदलामुळे निर्माण होतात. हवेच्या दाबातील स्थानिक बदलामुळे यांची निर्मिती होते. या वाऱ्यांचा संबंध पृथ्वीवरील हवेचे दाबपट्टे जे आपण बघितले होते त्यांच्याशी नाही. आपण मागच्या लेक्चर्समध्ये ग्रहीय वाऱ्यांच्या निर्मितीस कारणीभूत असणारे हवेचे 7 दाबपट्टे पाहिले होते, जे कमी जास्त दाबाचे होते. या दाबपट्ट्यांचा या स्थानिक वाऱ्यांच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही. मग हे निर्माण कशामुळे होतात? ऑफकोर्स हवेच्या दाबातील फरकामुळे निर्माण होतात, परंतु स्थानिक पातळीवरचा जो हवेचा दाब आहे त्यातील फरकामुळे यांची निर्मिती होत असते. तसंच लक्षात घ्या, आता यांनी व्यापलेलं क्षेत्र हे मर्यादित भौगोलिक प्रदेश असतो, म्हणजे हे खूप मोठा प्रदेश व्यापणार नाहीयेत. एखाद्या खंडाचा छोटासा भाग हे व्यापणार आहेत. तसंच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, हे वारे हंगामी असतात, म्हणजे ते विशिष्ट ऋतूत किंवा विशिष्ट वेळेतच वाहतात. इतर वेळेत ते अनुपस्थित असतात, किंवा हे वारे ऋतुपरत्वे किंवा वेळेनुसार दिशा बदलतात. म्हणजे दिवसा या दिशेला, रात्री उलट दिशेला, एका ऋतूत या दिशेला, दुसऱ्या ऋतूत या दिशेला. सो अशा प्रकारे ग्रहीय वाऱ्यांच्या एक्झॅक्ट उलट वैशिष्ट्य आपल्याला स्थानिक वाऱ्यांची आढळतात. आता काही महत्त्वाचे स्थानिक वारे आहेत ते आपण लक्षात घेऊयात. खारे वारे, मतलई वारे आणि डोंगरी वारे, दरीतील वारे, हे 2 प्रमुख वारे आहेत की जे आपल्याला जिथे कुठे समुद्रकिनारा आणि डोंगर दरी अशी रचना सापडते तिथं वाहताना दिसून येतात. यांच्याबद्दल आपण पाहूयात, पण त्याच्या आधी भारतातील 2 स्थानिक वारे आपल्याला माहिती असले पाहिजेत. ते म्हणजे लू आणि नॉर्वेस्टर. उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार या मैदानी प्रदेशामध्ये उन्हाळ्यामध्ये अतिउष्ण वारे वाहतात. त्यांना आपण संबोधतो लू. त्यांना बऱ्याचदा धुळीची वादळे असं देखील संबोधलं जातं. हे जे वारे आहेत, या वाऱ्यांमुळे तापमान प्रचंड वाढतं आणि बऱ्याचदा या वाढलेल्या तापमानामुळे सनस्ट्रोक किंवा उष्माघाताचा त्रास मानवास होतो. तसंच पश्चिम बंगालमध्ये वाहणारे उन्हाळ्यातील वादळी वारे, त्याला आपण म्हणतोय नॉर्वेस्टर. सो भारतामध्ये आपल्याला स्थानिक वाऱ्यांची ही 2 उदाहरणं आढळतात. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यामध्ये उष्ण वारे लू आणि उन्हाळ्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये वादळी वारे नॉर्वेस्टर. आता आपण यांचा एक थोडक्यात आढावा घेऊयात. खारे वारे, मतलई वारे आणि डोंगरी वारे, दरीतील वारे. इथे लक्षात घ्या, आता इथे आपल्याला दिसतोय हा पर्वत. हा जो पर्वत आहे, या पर्वतावर जाणारा वारा, या पर्वतावर जाणारा हा वारा आपल्याला इथे दिसतोय. हा कुठून चाललेला आहे? दरीतून पर्वत शिखराकडे चाललेला आहे. त्याला आपण म्हणतोय दरीतील वारे. मागे आपण म्हणालो होतो की वारा ज्या दिशेकडून किंवा ज्या प्रदेशाकडून निर्माण होतो त्याचं नाव आपण वाऱ्याला देतो. हा निर्माण झालाय दरीतून, त्यामुळे याला आपण म्हणालो आहोत दरीतील वारे. क्लिअर? आणि हे वारे कधी वाहत आहेत? दिवसा. रात्री काय होणार आहे? डोंगराकडून दरीकडे वारे वाहणार, त्याला आपण म्हणतोय डोंगरी वारे. कधी? रात्री. लक्षात ठेवण्याची ट्रिक बघा, दरीतील वारा खालून वर जाणार, डोंगरी वारा वरून खाली येणार. खालून वर कोणता जाणार आहे? दरीकडून जाणारा. वरून खाली कोणता येणार आहे? डोंगराकडचा. मग हे कधी असतील?
कसं लक्षात ठेवायचं, तर बाण वर जातोय, बाण वर जातोय, वारा वर जातोय, म्हणजे सूर्य वर गेल्यावर म्हणजे उजाडल्यावर, दिवस उगवल्यावर तो वारा असणार. खाली येणारा बाण काय दर्शवतो, डोंगरी वारे, तो कधी असणार, सूर्य खाली गेल्यावर म्हणजे सूर्यास्त झाल्यावर, म्हणजे रात्री तो असणार आहे. या वाऱ्यांना, हे जे वारे आहेत या वाऱ्यांना उतारावरून वर चढणारे वारे किंवा ॲनाबॅटिक विंड असं आपण म्हणतो. याला दुसरा शब्द काय वापरलाय आपण, ॲनाबॅटिक विंड. आणि तसंच या वाऱ्यांना आपण गुरुत्वीय वारे किंवा काय शब्द वापरतो आपण, कॅटाबॅटिक विंड असा शब्द आपण यांना वापरतो. सो हे नीट लक्षात ठेवा. दिवसा खालून वर, रात्री वरून खाली. खालून वर येणारा कुठून येणार, ऑफकोर्स दरी खाली आहे, दरीतून वर येणारा दरीतील वारे. रात्री वरून खाली जाणारा, वरून खाली म्हणजे सूर्य खाली गेला, सूर्यास्त झाल्यावर वरून खाली येणारा वारा. वरून म्हणजे कुठून येणार, तो डोंगराकडून येणार, म्हणून तो झाला डोंगरी वारे. तसंच काहीसं आपल्याला स्वरूप दिसतंय या ठिकाणी. कशाचं, तर ते आहे खारे वारे, मतलई वारे यांचं. ज्या ठिकाणी आपला समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी ही झाली जमीन, हा झाला समुद्र, हा वारा कधी वाहतोय, दिवसा. याला आपण म्हणतो खारे वारे किंवा इंग्रजीत आपण त्याला म्हणतो लँड ब्रीज. तसंच रात्री आपल्याला हे वारे उलट दिशेने वाहताना दिसत आहेत. ही झाली जमीन, हा झाला समुद्र, हा वारा या दिशेला वाहतोय. याला आपण म्हणतो मतलई वारे. म्हणजे काय म्हणणार आपण याला, याला आपण म्हणतो सी ब्रीज आणि याला आपण म्हणतो लँड ब्रीज. हा कधी असणार आहे, रात्री. सो दिवसा खुल्या समुद्राकडून जमिनीकडे वारा वाहतो त्याला आपण म्हणतोय खारे वारे. कुठून आला तो, समुद्राकडून. मग त्याला विंड न म्हणता ब्रीज का म्हटलंय, कारण त्यामधील हवेच्या दाबातील फरक फार जास्त नसतो, परिणामी वाऱ्याचा वेग कमी, म्हणजे ती जणू काही काय झाली, हवेची झुळूक, म्हणून त्याला ब्रीज शब्द आहे. रात्री हा आकाशातील चंद्र दर्शवतोय, रात्री काय, जमिनीकडून समुद्राकडे, जमिनीकडून आला म्हणून लँड ब्रीज. मराठीत शब्द काय त्याला, मतलई वारे. हे 4 प्रकार आपण पाहिले किंवा 4 उदाहरणं आपण पाहिली. डोंगरी वारे, दरीतील वारे, खारे वारे, मतलई वारे आणि भारतातलं लू नॉर्वेस्टर. त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे स्थानिक वारे आहेत. त्यांची नावांचा आढावा आपण आता घेणार आहोत.